स्टार्ट. परिच्छेद. मी तुम्हाला आमच्या मातृभूमीचे अंधकारमय चित्र देण्यासाठी येथे नाही आहे, परंतु आपण आपल्या समाजातील सामाजिक दुष्कृत्यांकडे डोळेझाक करू शकत नाही, ज्यामध्ये भ्रष्टाचार हा एक अपरिहार्य भाग आहे. आम्ही खरंच एका बहुसांस्कृतिक देशात राहतो, जिथे विविध धर्माचे लोक एकत्र राहतात आणि एकमेकांच्या सणामध्ये आणि उत्सवांमध्ये आनंद साजरा करतात. एक राष्ट्र म्हणून आपण सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आहोत. जगाला आश्चर्याने पाहण्यासारख्या उत्कृष्ट कलाकृती आणि स्मारके आहेत, परंतु अर्थातच आपण आपल्या देशाच्या दुःखद राजकीय आणि आर्थिक स्थितीबद्दल दुःख व्यक्त करण्यात अपयशी ठरू शकत नाही, जिथे भ्रष्टाचाराने त्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम केला आहे आणि म्हणूनच आपल्या स्थानिक, राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्थांची विश्वासार्हता भ्रष्टाचाराने केवळ आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उंची गाठण्यापासून रोखले नाही, तर त्याच्या व्यापकतेमुळे भारताची विकास धोरणे आणि उपाययोजना खुंटल्या आहेत. आपल्या जीवनात भ्रष्टाचार कसा आणि कोणत्या स्वरूपात शिरकाव करतो, जिथे आपण भ्रष्ट कारवायांचे बळी किंवा सूत्रधार बनतो, हे आपल्याला कळते का? भारतातील भ्रष्टाचाराच्या मुख्य कारणामध्ये अवास्तव नियम, पारदर्शक प्रक्रिया आणि कायदे, क्लिष्ट कर आणि परवाना प्रणाली, अपारदर्शक विवेकबुद्धी आणि नोकरशाही अधिकारांसह कार्य करणारे विविध सार्वजनिक विभाग आणि वस्तूंच्या वितरणावर सरकारी नियंत्रित एजन्सीचे वर्चस्व यांचा समावेश आहे. आणि भ्रष्टाचाराच्या पातळीवर आणि देशभरातील भ्रष्टाचाराच्या तीव्रतेला आळा घालण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये कमालीची विषमता आहे. परिच्छेद. भ्रष्टाचारामुळे केवळ राष्ट्राच्या क्षमतेवर खोलवर परिणाम होत नाही, तर गरिबीची पातळीही वाढते आणि श्रम संसाधनाची गुणवत्ता बिघडते. आपल्या देशाचे भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपली धोरणे खंबीर नैतिक आधारावर तयार असावी लागतील, जिथे भ्रष्ट कारवायासाठी शून्य सहनशीलता आणि लाच देणे किंवा घेणे पूर्णपणे नसावे. जरी आपण शाळेच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, तेव्हापासूनच आपल्या भ्रष्ट कारवायांची सुरुवात होते. हळूहळू आणि हळूहळू त्याचे प्रमाण खूप मोठे होते. स्वतःला विचारा की तुम्ही कोणत्याही सार्वजनिक अधिकाऱ्याला तुमचा मार्ग काढण्यासाठी किती वेळा लाच दिली आहे, आणि तुमच्या लक्षात येईल की आमच्या समाजात सामान्य माणसाला आरामात जगण्यासाठी परिस्थिती किती धोकादायक बनली आहे. परिच्छेद. भ्रष्टाचार हा शब्द 2 शब्दांपासून मिळून बनलेला आहे, भ्रष्ट आणि आचार. यात भ्रष्ट अर्थात चुकीचा आणि आचार म्हणजे वागणूक. चुकीच्या वागणुकीला भ्रष्टाचार म्हटले जाते. चुकीच्या पद्धती वापरून जो व्यक्ती अनैतिक कार्यात संलग्न होतो, त्याला भ्रष्टाचारी म्हटले जाते. आज आपल्या देशात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात
वाढलेला आहे. नेते व देशातील लोक सत्याच्या मार्गावर तरक्की मिळवणे सोडून भ्रष्ट नीती आचरणात आणत आहेत. उदाहरण म्हणून जर तुम्हाला एखाद्या नोकरीत प्रमोशन हवे असेल किंवा नवीन नोकरी हवी असेल तर ते काम लाच देऊन केले जातात. लाच देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु आजकालची वास्तविकता ही आहे की जर कोणी लाच देताना पकडले गेले तर पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा लाच देऊन ते सुटून जातात. बरेच दुकानदार स्वस्त आणि हलक्या दर्जाच्या वस्तू महाग किमतीत विकून अधिक फायदा प्राप्त करतात. जगातील सर्वच भांडवली व्यवस्था कमी अधिक फरकाने भ्रष्ट असतात. भांडवली व्यवस्था जसजशी प्रगत होत जाते तसतसा भ्रष्टाचार अधिक नियमित, शिस्तबद्ध आणि संस्थात्मक बनतो. भारतासारख्या तिसऱ्या जगामध्ये तुटपुंजी, साधनसामग्री, दारिद्र्य आणि विषमता यामुळे भ्रष्टाचाराला नवे आयाम मिळतात. त्यातूनच भ्रष्टाचाराचा प्रश्न एक ज्वलंत राष्ट्रीय प्रश्न म्हणून समोर येतो. आज समाजाच्या सर्वच अंगांना भ्रष्टाचार नावाच्या समस्येने ग्रासलेले आहे. ही समस्या केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून सर्वव्यापी आहे. भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीनुसार तसेच ऐतिहासिक टप्प्यानुसार या समस्येचे वेगळे आकलन करणे सर्व जगालाच गरजेचे आहे. भ्रष्टाचाराच्या व्याप्तीचा विचार करताना भ्रष्टाचाराच्या क्षेत्राचा विचार होणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराने संपूर्ण समाज पोखरून टाकला आहे. आज भ्रष्टाचाराविना कोणतेही क्षेत्र अलिप्त असल्याचे दिसून येत नाही. सर्वच क्षेत्रात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार सुरू आहे. राजकीय क्षेत्र, निवडणुका, बांधकाम व्यवसाय, शेअर व बँकिंग क्षेत्र, विविध हवाला उद्योग, रस्ते इत्यादी क्षेत्रे भ्रष्टाचाराची ज्वलंत क्षेत्रे म्हणून पुढे आलेली दिसतात. राजकीय क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार वाढलेला दिसून येतो. परिच्छेद. आजकाल लोकांची मानसिकता अशी झाली आहे की त्यांना वाटते जर ते योग्य मार्गावर राहतील तर त्यांचे काम व्हायला खूप दिवस लागून जातील. आजच्या व्यस्त जीवनात प्रत्येकाला लवकर यश हवे असते. यासाठी काही लोक आपल्या प्रतिस्पर्धींना लाचखोरी व इतर खोट्या आरोपांमध्ये फसवून टाकतात. आजकाल मोठे मोठे श्रीमंत व्यापारी आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणात धान्य साठवून ठेवतात, ज्यामुळे सामान्य माणसाला अन्नाच्या कमतरतेला सामोरे जावे लागते. भ्रष्टाचार एका संक्रामक रोगाप्रमाणे देशात पसरत आहे. दिवसेंदिवस भ्रष्टाचाराच्या घटना वाढत आहेत. अधिकतर लोक बेईमानी आणि चोरीचा मार्ग अवलंबत आहेत. कोर्टात खोटे साक्षीदार दाखवून गुन्हेगार सुटत आहेत. बऱ्याच श्रीमंतांची मुले आजकाल पैसे भरून खोट्या पदव्या मिळवत आहेत. आज आपल्या देशाची राजनैतिक प्रणाली भ्रष्टाचारात लिप्त आहे. देशाचे जास्त करून नेते, खासदार अशिक्षित आहेत. जर देशाची लगाम या लोकांच्या हाती असेल तर देश प्रगती
करू शकणार नाही अशा देशाचे भ्रष्ट नेते लोकांना पैसे वाटून मत विकत घेतात आणि देशात निवडून येतात. स्टॉप.